गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार. शिमग्याच्या होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर गाईज आम्ही आता निघालेलो आहोत अलिबाग या ठिकाणी आमचा आज कार्यक्रम आहे. तर आज अलिबागला जाऊन धमाल करायची आहे आणि अलिबागचा व्लॉग आपण आज घेणार आहोत. तुम्हाला काय काय अलिबागला दाखवता येईल तेवढं सर्व मी दाखवणार आहे आणि खूप सारी मजा आम्ही करणार आहोत. आता आम्ही घरातून निघालेलो आहोत. पाठीमागे कुणाल, बाळा आणि मी आणि तिकडे जयेश मास्टर आपला आहे. काहीच नेहमीप्रमाणे मास्टर हा कधीच लवकर येत नाही. आता पण खूप लेट झाला आहे. तो 15 मिनटं आम्ही इथे थांबलो आहे तरी पण यायचा काही पत्त्या नाही आहे त्याचा. आल्यानंतर थोड्याशा तो आमच्या ऐकणार आहे. चांगली फुलं कधीच लवकर येत नाही. नेहमी उशीरच त्याचा असतो. अजून कुठे रस्त्यामध्ये पण दिसत नाही. गाईज अरे तुम्ही काय गाईज हा जो माणूस आहे ना मास्टर आमचा जयेश मास्टर कधीच वेळेवर येणार नाही. कधीच. तोंड तर दाखव आता. हा फ्रेश न झाला. काय फ्रेश न झाला. अरे काय यार तू असं धंदा असतात. 4:45 झालं तरी तुझी तयारी होण्या बोलला तर खलास. हा 3:30ला 15 मिनिटं लागतात. 3:30ला 15 मिनिटं लागतात. तुम्ही निघला किती वाजता? 3 वाजता. 3चा टायमिंग होता शेट. असं कसं हा शेट 3चा टायमिंग होता शेट. नाही ना बंधू तुम्ही मला टेक्स्ट 3:30चा केला ना. असं झालं त्याच्यामुळे मी आरामात निघालो. अरे मला माहित होता तुझा हेच नखरा असता म्हणून मी तुला फोनच नाही केला. टायमिंग लवकर तुम्ही 2:30 द्यायला पाहता मी 3ला रेडी झालो असतो. अरे वा तुम्ही सांगला असता मी येतच नाही. चुकी तुमची. एकाने तर मरली कल्टी. कोण? दिन्याने मरली कल्टी. सांगत याला जायचा वाजवायला जायचा बँड वाजवायला जायचा. म्हणलं ठीक आहे. त्याची बहिणीने शो घेतला. मला जायचा घ्या तो तर जायचा ना. शेवटी त्यांनी कल्टी मरली. असं सेलिब्रिटी लोकांचा बाबा काय भरोसा. हो त्या झालं सेलिब्रिटी लोकांचं. आपण गरीब माणसं. आपली पौरी घेतले का मग असतं खा त्याला पाहिजे ना वाटी. हा मग त्याच पौरी पाहिजे. पौरीवाला मास्टर. तर मंडळी हा आहे आमचा पौरीवाला मास्टर कधीच लवकर येत नाही. नेहमी हा उशिरानेच येतो आणि 100 कारणं त्याची असतात त्याच्याकडे. काय बोलणार त्या माणसाला. पॉलिश केलेली नक्की काय प्रयोग चालू असतात त्याचं त्यालाच माहिती आहे. बिझी माणूस आहे. प्रपंच मागे मोठा प्रपंच मागे. असंच आयुष्यावर कैशी जिबला पायी प्रपंचामध्ये असाच सदैव राहतो. आणि अजून काय बोलू शकतो मी. अशर तू सिरियस नाही रे आयुष्यात. तू सिरियस नाहीस. पुढे बोल अर्धा लगेच पुढे पण ठेवू. नक्की. ओके चालेल. पुढे भेटू आता. मंडळी थोडासा नाश्ता करून घेतो. अलिबाग भरपूर लांब आहे. पनवेलमध्ये आलोय मंडळी. तर आता आम्ही खातोय वडापाव. हा बघा वडापाव आलाय. या ना इकडं. वडापाव खातो. त्यानंतर माझा पाणीपुरी खायचा देखील मन झालाय. या ठिकाणी पाणीपुरी वडापावचे स्टॉल मस्त लागलेले आहेत. पाण्या बाटली घ्यायची ना. एक वडापाव खातोय आम्ही. मास्टरनी 2 घेतल्यात ना. सगळे 2 घेतले. हा घ्या तुम्ही एकच घेतलं. अच्छा पद्धतशीर का. या वडापाव खा. मंडळी तर नाश्ता करून झालाय आमचा. काय गाडी लागते ना पहिल्यांदा असा विषय झाला आवडी दिवसांचा. थोडाफार नाश्ता करून झाला. आता आम्ही जातो मस्त गाडीत बसू. थेट आता आपण निघू. हेच अलिबाग. हे ब्रेकची मला गरज होती मंडळी. चला आता भेटू अलिबागमध्ये आपण. गाईस तर आता आम्ही थोड्याच वेळात अलिबागला पोहोचणार आहे.
हा अलिबागचा रस्ता पाहू शकता तुम्ही. मास्टर बोला. कसं काय अलिबाग? सीएनजी टाकले. आता सीएनजी टाकले, पोटामध्ये पण सीएनजी टाकली आणि जाऊ अलिबागला नाही का. माझा दुसरा शो आहे अलिबागला. एकदा अक्षयनं मी आलतो. तुम्ही अजून आला ना, तुम्ही दिनेश हो. हा तो एकदा अक्षय, मी आणि दिनेश. ही दुसरी वेळ. चला बघूया. यो अनुभव घ्यासारखा. हल्दी बिल्दी आपण नेहमी करता. नाही आज शिमग्याचा गाईस. तर फायनली आम्ही पोहोचलो अलिबागला आणि स्पॉटवर पोहोचलोय. हा बघू शकता तुम्ही स्पॉट. या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे. बाकी मंडळी अजून आपली पोहोचलेली नाहीये. मंडळी पाहू शकता महाराष्ट्राची लाडकी गायिका सोनेलजी. मस्त तुमच्या आशीर्वादाने दादा. बरं आहे. हे आमचे हनुमान दादा. सचिन भाई काय बोलतो? मजेत ना? हे तुम्ही लवकर आले आमच्या पासून. तुमच्या आधी निघले आम्ही. हिला मी फोन केलेला तर ही बोलतो मी आता निघते घरातून. हा याला थांबलो ना आम्ही, जयेशला थांबलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी देवारा होता इथे या ठिकाणी आणि दिवाबत्ती झाली नव्हती म्हणून दिवाबत्ती करायला पाहिजे ना. घर कोणाचंही असू दे पण देवाऱ्यात दिवा हा पेटला पाहिजे. नाही माझं कसं आहे माहितीये का, देवाऱ्या दिसला तर मला दिवा पेटवावा लागतो. अरे पण लोकांचं घर आहे. अरे असू दे, लोकांचं आपलंच घर आहे. दिवे लावायला जायचं असतं का सगळीकडे? काय योगेश, मग कचरा दिसल्यावर कचरा पण काढून जायचं. नाही तसं नाही. देवारा एवढी छान जाऊ दे, पण चांगलं काम केलं. हा मग काय पाहू शकता आपण अलिबागमध्ये शिमग्याचा सण किती उत्साहाने साजरा केला जातो. गाईज ही मुलगी आहे ना, हिने तब्बल 3 वेळा चेहरा धुतलाय, 2 वेळा मेकअप केलेली आहे आणि आता ही 5वी वेळ आहे का? हा थोड्या वेळानंतर ही मुलगी आपल्याला ओळखू येणार नाहीये. गाईज अलिबागमध्ये आलो आणि आमचे मित्र परममित्र योगेश दादा भेटले. थोडे म्हणजे आपण पुढे शोला जर गेलो तरच करतो. आणि या ठिकाणी आम्हाला आमचे दादा बंधू भेटले आणि आमचे मित्र अश्विनजी पाटील साहेब या ठिकाणी असले आहे. काय मंडळी, माझ्याकडनं एक मोठी चुकी झालेली आहे. आमचे अश्विन बंधू हे माझ्यावर रागवलेले आहेत भरपूर. कारण मी त्यांना आदल्या दिवशी 11 वाजता फोन केलेला की दादा तू कसं जाणार आहेस वगैरे, आणि माझं काम झाल्यानंतर मी स्वतः निघून आलो. बंधू रागवलाय, सॉरी. अच्छा नाही पण इथं आल्यावर पहिलं तुझं नाव घेतलं, सोनल घेतला की नाही? हा सोनल तिथं तिला नाही दाखवायची. पण भावाला भेटून मला आनंद वाटला आणि भरपूर आमच्या वार्ता झाल्या, बोलणं भरपूर. सेलिब्रिटी नाही, नाही तो फोनवर पण मला आधी बोललाय की मी सेलिब्रिटी लोकांसाठी. असं सेलिब्रिटी होणे नाही. नाही मी त्याला 1 महिन्याआधी फोन केलेला. छोट्या कलाकारापासून मोठ्या कलाकार सेम समजणार. बेस्ट पाहिजे मग आहे. आधी तुम्हाला ऑर्डर. चल बंधू भेटू तिकडे आल्यावर फोन कर ना, माझा नंबर आहे तुझ्याकडे. कॉल केला, कॉल केला. आल्यावर भेट मला.
गाईच पाहू शकता आपण हनुमानची हावलूबाई कशी सजलेली आहे. आपल्याकडे होळी थोड्या वेगळ्या प्रकारची असते, या ठिकाणी वेगळ्या प्रकारची आहे. अतिशय सुंदर नारळीचा झाड सजवलेला आहे.
माझ्या वाजूनी सारे नाचा हो वाजूनी सारे नाचा भेट माझ्या वाजव तुझा माझ्या आईलाय हवलीचा सण मोठा भेट माझ्या वाजव तुझा माझ्या आईलाय हवलीचा सण मोठा अगं सोनू तुझ्यावर पिरीत झालाय लपू छपून मला ये गा बेटा अगं बोलीला बोलती
अजिबात नाही. मंडळी या ठिकाणी हौलाईला आपण आता आगणी देत आहोत. अतिशय सुंदर वारीने पद्धतीने आपण या ठिकाणी हौलाईला आगणी देत आहोत. पाहू शकता आपण. पाहू शकता शिमग्याचा सण अलिबागमध्ये असा साजरा केला जातो.
लावीला पोस्ट बंदवानी ग पोस्ट बंदवानी लावीला या बंदवानी ग लावला मोहन या बंदवानी हावलाय उभी ग हावलाय चंदन बागेन उभी हावलाय चंदन कोणी लाविला गो हावलाय चंदन कोणी लाविला वाणी ग हावलाय बंदवानी लवती आंबा लवती काय लवती मोगरास काय हो लवती आंबा लवती काय लवती मोगरास काय हो लाडकुले फिराला रोज रोज जाय गो मजा एक नंबर खूप मजा आली गाईज तर सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि हा व्लॉग खूप छान झाला असं वाटतंय मला खूप मजा केली नाचून आम्ही खूप धमाल केली पहिल्यांदा होळीसाठी आम्ही अलिबागमध्ये आलो आणि सर्वांनी खूप मजा केली का नाही रे हां आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोना आहे बाला आहे इकडे आणि भरपूर मजा केली आम्ही आणि तुम्हाला हा व्लॉग नक्कीच उद्या पाहायला भेटेल आणि अजून काय बोलू सोना काय बोलशील तू ब्लॉग बघा बाकी काहीच बोलू नकोस लाईक शेअर सबस्क्राईब काहीतरी ते पण करा नाही का लाईक शेअर पण करा आणि चला भेटू उद्या बाय गुड नाईट स्वीट टेक केअर